नमस्ते. आपण पुन्हा आज भेटतो आहोत. मागच्या वेळी भागामध्ये आपण सीपी मुलांविषयी जाणून घेतलं. सीपी मुलांना न्यूरोलॉजिकल डिफॉर्मिटी आणि ऑर्थोपेडिक डिफॉर्मिटी कशी आणि काय येते याविषयी जाणून घेतलं. आज आपण बघणार आहोत मुलांचे सीपी मुलांमध्ये किती टाईप्स आहेत, प्रकार किती आहेत आणि थोडक्यात त्याची लक्षणं जाणून घेऊयात. सीपी मुलं ओळखण्याची लक्षणं कोणती त्याविषयी जाणून घेऊयात. तर सीपी मुलांमध्ये 3 प्रकारचे सीपी येतात. एक हेमिप्लेजिया, डायप्लेजिया आणि क्वाड्राप्लेजिया असे 3 प्रकारचे सीपी येतात. तर हेमिप्लेजियामध्ये शरीराच्या एका अंगाला कुठेतरी डिफॉर्मिटी आलेली असते. एका अंगाला म्हणजे उजवा हात किंवा उजवा पाय किंवा डावा हात किंवा डावा पाय या एका साईडच्या भागाला एका साईडला डिफॉर्मिटी आलेली असते. त्याला हेमिप्लेजिया म्हटलं जातं. डायप्लेजियामध्ये दोन्ही पायांना डिफॉर्मिटी आलेली असते. यामध्ये दोन्ही हातांना येत नाही, फक्त दोन्ही पायांना डिफॉर्मिटी येते. तर त्याला डायप्लेजिया म्हटलं जातं. डायप्लेजिक सीपी म्हटलं जातं. हेमिप्लेजिक सीपी, डायप्लेजिक सीपी आणि तिसरा प्रकार आहे क्वाड्रिप्लेजिक सीपी की ज्यामध्ये दोन्ही हात आणि दोन्ही पायांना डिफॉर्मिटी आलेली असते. तर असे हे 3 प्रकार सीपीचे आहेत. हेमिप्लेजिया, डायप्लेजिया आणि क्वाड्राप्लेजिया. क्वाड्रिप्लेजियामध्ये 4ही अंगांना, दोन्ही हात आणि दोन्ही पायांना डिफॉर्मिटी आलेली असते. आता थोडक्यात लक्षणं बघूयात आपण त्याची. सहसा आपण सीपी मुलांना बघतो की त्यांना गिळण्याचे इश्यू असतात, चावून खाण्याचे इश्यू असतात मुलांना. आपण जसं बघितलं की त्यांना ऑर्थोपेडिक डिफॉर्मिटी असते मुलांमध्ये. तर त्यामुळे त्यांना जबड्याची मूवमेंट करायला, हालचाल करायला पण त्रासदायक असतं. अगदी छोट्या स्नायूंपासनं तर मोठ्या स्नायूंपर्यंत सगळीकडे बऱ्याच त्यांना डिफॉर्मिटीज असतात. त्यामुळे त्यांना साधं अन्न दिल्यानंतर ते पण चावून खाणे हे त्यांच्यासाठी अवघड होतं. जसं की आपण बघतो, आपण मागे पण बघितलेलं आहे, जसं माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर आणि प्रोफाऊंड असे जे 4 टाईप्स आहेत आणि त्याच्यामध्ये नॉर्मल सीपी वेगळं. तर बॉर्डर लाईन, माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर आणि प्रोफाऊंड त्या प्रमाणामध्ये जशी डिफॉर्मिटी असेल, सीपीची सिव्हिअरिटी जशी असेल त्या प्रमाणामध्ये त्याचे हे गट पडतात, माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर आणि प्रोफाऊंडचे. तर त्याविषयी पण आपण जाणून घेऊयात. माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर, प्रोफाऊंड म्हणजे नेमकं काय आहे. इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी येते त्याच्यामध्ये. तर ती काय आहे हे आपण नंतरच्या भागामध्ये बघूयात. तर सुरुवातीला आपण बघतो की मुलांना गिळण्याला, चावून खाण्याला इश्यूज असतात मुलांना. बऱ्याच वेळा श्वास घ्यायला पण त्रास असतो. बरीचशी सीपी मुलं तोंड उघडं ठेवून तोंडाने श्वास घेण्याचा प्रयत्न करतात. स्नायूंवरती नियंत्रण नसतं त्यांच्या. मग कधी हाताला कंप असतो किंवा मान कंटिन्युअस हलत असते सीपी मुलांची, किंवा पायाला कंप येतो, एका पायाला किंवा दोन्ही पायांना. तर त्यांच्या स्नायूंवर त्यांचं नियंत्रण तेवढंसं नसतं. बऱ्याच वेळा मसल टोन स्टिफ असतो, कधी फ्लॉपी असतो. स्टिफ म्हणजे घट्ट असतो मसल टोन, की त्यामुळे सुद्धा त्यांना कुठली मुवमेंट, हालचाल करायला अडचणी येतात. किंवा मसल टोन वीक किंवा फ्लॉपी असल्यामुळे मुलांना हालचाल करण्यामध्ये पण त्रास होतो. फ्लॉपी वीक म्हणजे मऊ असा लागतो बघा हाताला, तर त्याला मसल टोन वीक असं म्हटलं जातं, की कापसाप्रमाणे मऊ असा मसल टोन लागतो. तर त्याला फ्लॉपी किंवा वीक मसल टोन म्हटलं जातं. तर अशा प्रकारे त्यांचा मसल टोनमध्ये पण फरक जर असेल, नॉर्मल मसल टोन नसेल मुलांचा, तर तेव्हासुद्धा मुलांना मुवमेंट करायला इश्यूज येतात. आपला मसल टोन बघा नॉर्मल असतो मसल टोन, त्यामुळे आपण आपल्या स्नायूंची हालचाल, आपल्या हातापायांची हालचाल सहजपणे करू शकतो. तर अशा प्रकारे ही काही लक्षणं. घोगरा आवाज असतो मुलांमध्ये. सीपी मुलांमध्ये आवाजाचा जर टाईप बघितला तर त्यांचा आवाज खूप घोगरा असतो. मानेचा कंट्रोल त्यांना नसतो. नेक कंट्रोल लवकर येत नाही. मूल जन्मल्यापासून जर बघितलं सीपी मूल तुमच्या संपर्कामध्ये असेल सीपी मूल, तर जर तुम्ही त्याला जवळून ऑब्झर्व केलं असेल तर त्यांनी मान पण लवकर पकडलेली नसते. त्याचे माइलस्टोन जे असतात सगळे विकासाचे टप्पे, जसे की मान पकडणे, चालणे, रांगणे, उठून बसणे, पळणे, हे जे माइलस्टोन असतात विकासाचे टप्पे, तर हे सुद्धा त्यांचे आपल्याला उशिरा झालेले दिसून येतात. त्यांचं ग्रॉस मोटार आणि फाईन मोटार इश्यूसुद्धा असतात, की जसं मुलांना चालणे असेल, उडे मारणे असेल, पळणे असेल,
तर या कृती या ग्रॉस मोटारमध्ये येतात। आणि फाईन मोटार इश्यूज म्हणजे हे आपल्या बोटांनी ज्या आपण कामं करतो, ज्या गोष्टी करतो, दैनंदिन कृती करतो त्याच्यामध्ये अडचणी येणे, म्हणजे साधं जेवण असेल, ब्रशिंग असेल तर ते ब्रश पकडण्यामध्ये सुद्धा अडचणी असेल, पेन पेन्सिल पकडण्यामध्ये सुद्धा अडचणी असतात, खडू असेल किंवा क्रेयॉन्स असतील ते पकडताना सुद्धा मुलाला अडचणी येतात, तर याला फाईन मोटार इश्यूज म्हणतात। सूक्ष्मकारक कौशल्य म्हटलं जातं। ग्रॉस मोटार म्हणजे स्थूलकारक कौशल्य। तर अशा प्रकारे या मुलांना आपल्याला त्यांच्यामध्ये ही लक्षणं दिसून येतात, त्याच्यावरून ओळखायचं की मूल CP आहे म्हणून। आणि हे टाईप्स आहेत CPचे, आपण 3 बघितलेले, हेमिप्लेजिया, डायप्लेजिया आणि क्वाड्रप्लेजिया। तर हे 3 टाईप्स आहेत आणि ही काही लक्षणं आहेत की याच्यावरून ओळखायला येतं की मूल CP आहे म्हणून। तर आपण इथे थांबूया, पुढच्या भागामध्ये पुढचं हे बघूयात। तर तोपर्यंत धन्यवाद। जर तुम्हाला आमच्याशी संपर्क करायचा असेल तर आमचा संपर्क क्रमांक आहे 9970598429 9970598429। धन्यवाद।